असलं की आपल्याला काहीतरी खटपट पाहिजे. सध्या वावरातली कामं ठप्प झालेली आहेत पावसामुळे. पाऊस नाही तर वावरात कामं पण नाही. त्यामुळे म्हणलं चला आपलं किचन जरासं खायला उठायला लागलं आणि ते रोज म्हणतं मला कधी साफ करते, मला कधी साफ करते. तर त्याला आज मुहूर्त लागला. तर नमस्कार मंडळी, मी छाया तुम्हा सगळ्यांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप यशाचा, आनंदाचा जावो ही स्वामींची प्रार्थना करते. आणि तुम्ही सगळे ना एवढ्या छान छान कमेंट करतात माझ्या सगळ्या ताई, तर खूप खूप धन्यवाद ताई. आज ना मी तुम्हाला सगळे माझ्या किचनची साफसफाई करते. डीप क्लिनिंग का काय म्हणतात ते येत नाही, पण मी प्रयत्न करते थोडा थोडा बोलण्याचा. बऱ्याच ताईचे ब्लॉग पाहते, तर त्या कशा बोलतात, काय सांगतात, तर त्यांची कॉफी तर नाही, पण त्यांच्यासारखं बोलण्याचा प्रयत्न करते. मला जास्त काही बोलता येत नाही, पण असो. पण आज घरीच आहे आणि तुम्हाला सांगते बाकीचे पण कामं भरपूर होते. ते सगळे कामं उरकिले. मला आज आपलं किचनला ना थोडासा नवीन लूक देऊया आणि सगळी किचनची साफसफाई करूया. किचनमध्ये जर आपलं सगळं काही असतं आणि किचन जर स्वच्छ असलं तर 10 मिनटं अजून जरी स्वयंपाकाला वेळ लागला तर काहीच वाटत नाही. तर सगळ्यात आधी ना जे काही किचन वाट्यावर पसारा होता दुर्डी ते सगळं मी नेऊन ठेवलं. आणि तुम्ही म्हणता ताई लाईट बंद काऊन नाही केली, तर ती लाईट बंद केलता मी, पण ते कॅमेरा थोडा मागं आहे तर त्याच्यामध्ये दिसणारच नव्हतं, तर मग लाईट चालूच ठेवली. त्याला करंट वगैरे काही लागत नाही, त्यामुळे ती चालूच ठेवली. आता एका एका कोपऱ्यामध्ये एक 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 ठेवलेलं आहे. माझं सगळं जुगाडूच किचन आहे, आता तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला भेटेलच. आणि ताईंनो, घर सजवायचं असलं तर फक्त डोकं लागतं. अजिबात पैसा लागत नाही आणि पैशाशिवाय बी होत पण नाही असं म्हणायला हरकत नाही. पण जर थोडंसं डोकं लावलं तर ना होऊन जातं. माझं पूर्ण जुगाडूच किचन बनवलेलं आहे मी. माझं छोटूसं किचन होतं पहिल्यांदी आणि मी तुमच्या दाजींचं डोकं खाऊन खाऊन इकडं किचन बनवून घेतलं. आता सगळ्या भरण्या आहेत माझ्या छोट्या छोट्या, त्या सगळ्या मी किचन वाट्यावर काढून घेतल्या. आणि वाट्यावर गेल्याशिवाय मला पसारा काढताच येत नाही, कारण ते ईशान्य दिशेला माझं किचन होतं, तर ते ईशान्य दिशेहून मी पूर्व दिशेला घेतलेलं आहे. ईशान्य दिशामध्ये काय देवघर का काय असतं नाही ते मला ठाऊक नाही, पण ते पूर्व दिशेला किचन घेतलं. आणि त्यानंतर हे सगळे जे काही पहिले कप्पे होते हे कप्पे याच्यामध्येच आले. आता हे सगळं मी एकदा झाडून घेते. सगळा काही पसारा खाली घेतला आणि जाळं जुळं थोडंफार होतंच. आणि आमच्या इकडे ना आखाडाच्या महिन्यामध्ये जाळं वगैरे काढत नाही. तुमच्याकडे काढतात असेल, पण आमच्याकडे काढत नाही. 1 महिनाभर अजिबात फडा घराला मारत नाही, वरती जाळं काढू नये असं म्हणतात. असो, आता ज्याच्याकडं ज्या भागामध्ये जशी परंपरा आहे, जसं सांगतात तसं ते वागावंच लागतं. आता या कोपऱ्याची ना मी मागं साफसफाई केली होती, पण आता सगळंच काढायचं म्हणल्यावर म्हणलंच असो, आता सगळंच काढून घेतलं. आता हे सगळं मी काय करते, एकदा सगळं खाली काढून घेते आणि त्यानंतर पूर्ण म्हणलं धुवूनच काढावं. पण धुण्यासाठी ना पूर्ण किचनमध्ये पाणीच पाणीच झालं असतं, त्यामुळे म्हणलं धुवायचं नाही. आपण काय करू, याला झाडून झुडून काढून याची थोडीशी डीप क्लिनिंग करू. तर माझ्याकडे ना मी ते हर्बन किचन ऑइल काय म्हणतात ते मी दाखवते तुम्हाला. तर ते मागवलेलं आहे. छान आहे, बऱ्याच ताई वापरत पण असेल. पण मी पण मागवलं. 200 का 250ची बॉटल आहे. बरेच दिवस झाले मी. आणि या कोपऱ्याच्या मागं ना मी वॉलपेपर लावलेला आहे. बाकीचे म्हणजे कप्पे आहेत, त्या कप्प्यामध्ये कलर आहे, तर त्या वॉलपेपरला जर हे स्प्रे मारलं ना एवढं छान निघतं. आणि हे स्प्रे मारायचं आणि वल्ल्या कपड्याने छान असं पुसून घ्यायचं. खूप छान सुगंध एवढा भारी येतो ताईंनो, खरंच ना भारी आहे. तुम्ही पण करायचं असेल ऑर्डर तुम्हाला, तर मी व्हिडिओ खाली याची लिंक देईल किंवा टॅग करीन. ही बॉटल, ह्या स्प्रे खूप छान आहे. रोज किचन पुसायला तो खूप सुंदर आहे. आणि हाऊस मोठी असती माणसाला, आता पुढं कळेनच तुम्हाला. असो, आता मी हे सगळं आधी क्लीन करून घेते. आता सगळा पसारा मी खाली ठेवला, बाहेर नेला नाही. बाहेर नेला असता का खूप थकते,
पायरी आहे, पायरीवरती खाली जायचं, डबा सगळा पसारा घरात आणायचा. त्यामुळे मी किचनमध्येच खाली घेतला, मोठ्या टोपल्यामध्ये पाणी घेतलं आणि जे आपले फुलं आहेत माझे डेकोरेटसाठी किचनमध्ये ठेवलेले, ते पण थोडेसे चिकट झालते. थोडासा शॅम्पू टाकला आणि शॅम्पूच्या पाण्यामध्ये हे छान धुवून घेतले. शॅम्पूच्या पाण्याने अगदी पटकन निघतात ते, त्यामुळे शॅम्पूचं पाणी टाकून धुवून घेतले. आता ज्या काही माझ्या दगडी वस्तू आहे ना, जातं पाटं मी छान आणलेलं आहे जत्रातून. एक छोटीशी चूल आहे आणि बऱ्याच जणी मला हसल्या की कशाला आणलं, काही पण करते, पैशाचा खराबा असो, पैशाचा खराबा असन का. पण मला आवडत होतं, ऑनलाईन भरपूर पाहिलं पण इतकं महाग होतं ते. पण यात्रेमध्ये गेलते मी, तर तिथं 100 रुपयात पुरा सर्ट बसला. असं मोठं जात आहे, एक चूल आणि एक पाटा आहे, पुढं दिसेलच तुम्हाला. ते आधी दगडी वस्तू, जड वस्तू ह्या घासून घेतल्या आणि चिक्यामध्ये ठेवल्या. आता हे समजलं ना, भरपूर वेळ लागतो घासायला. पण मी आत्ता अमावस्या होती ना, तेव्हाच घासल्या होत्या, तर त्याला काही जास्त मळ नाही, काही नाही, म्हणजे तेव्हा वापरल्याच नाही. पण म्हणलं चला आपण आता काढलाच आहे पसारा, तर एकदा याला हातासरशी हात मारून घेऊ. आणि तसं बी तांबे, पितळ, ज्या काही ह्या वस्तू असतात त्याला जास्तच एकदा 15 दिवसाला 20 दिवसाला तरी क्लीन करणं लागतं, नाहीतर मग त्या हेच होत्या, खराबच होऊन जात्या. आता तुम्हाला म्हणलं होतं ना मी की माझं जुगाडू किचन आहे, तर ना हे पहा, मी पूर्ण इथे ज्या कप्प्यामध्ये रॅकी दिसतात तुम्हाला, सगळ्या काही रॅकी आहेत. ह्या रॅकी पूर्ण खोक्याच्या बनवलेल्या आहेत, सगळ्या जुगाडू आहेत. तर याला ना वॉलपेपर लावलेला आहे आणि वॉलपेपर, चिकटपट्टी, फेमिक्विक अशा बऱ्याच गोष्टी वापरून मी याला बनवलेला आहे. आणि मी ऑनलाईन पाहिल्या होत्या, तर भरपूर महाग होत्या, 300, 400, 700, 800 अशा होत्या. जेव्हा माझ्याकडे पैसे येतील, जेव्हा तुमच्या आशीर्वादाने घडेल, तेव्हा मी नक्कीच घेईल. पण असो, जोपर्यंत चाललं आहे तोपर्यंत म्हणलं चला, काहीही होत नाही. आपल्याला घरं सजवायचं म्हणल्यावर, चांगलं दिसायचं म्हणलं, आपण थोडंसं जुगाड करू, चालेल. ते DIY किचन, बऱ्याच त्याच्या व्हिडिओ आहेत. DIY किचन बघा माझं, तर माझं पण तसंच आहे. ते साफ करून घेतलं आणि त्यानंतर हे छोटे छोटे जे भांडे आहेत का, त्याला मी पितांबरीनं घासलं. व्हिडिओमध्ये दाखवलं नाही कारण भरपूर मोठा व्हिडिओ होतो मग. आणि यांना ना, म्हणजे VIP आल्यावर कसं आपण त्याची खातिरदारी करतो, वेगवेगळं जेवायला करतो मोठ्या घरचे माणसं आल्याच्या नंतर, तसं ह्या पितळ आणि तांब्याच्या भांड्याचं आहे. त्यांना वेगळं घासायचं, वेगळं पावडर लावायचं आणि डबल स्वच्छ केल्यानंतर याला पुसून घ्यायचं. आता जे आपले स्टीलचे भांडे आहेत, दगडी भांडे आहेत, ते नुसते धुवून वाळत ठेवले तरी चालतात. पण यांना ना असं धुवून पुसून स्वच्छ करून घ्यावाच लागतं. थोडेच आहे, जास्त नाही माझ्याकडे. तर सगळ्यात आवडतीचे माझे हा एक कोपरा आहे, त्या कोपऱ्यामध्ये मी हे भांडे सजवते. आणि सगळ्यात छान, सगळ्यात जास्त आवडणारी वस्तू म्हणजे माझी हे पाही, मला हे तांबे एवढे आवडतात ना, दोही पण एक छान आहेत आणि इतके सुंदर दिसतात. पाहू शकता तुम्ही, सगळे असे घासून पुसून ठेवलेत मी. आणि थोडीशी तुम्हाला झलक दाखवते. पूर्ण पसारा मला घासायचा, धुवायचा, घासायचा, काढायचा अजिबात टेन्शन येत नाही. पण हे लावायचं एवढं टेन्शन येतं, तुम्हाला काय सांगावं. हे भांडे ना ओले आहेत तोपर्यंत म्हणलं एक हात फ्रीजला पण मारून घेते. एकदा साफसफाईला लागलं की सगळंच केलं की भरपूर करावंच वाटतं, किती केलं तरी. पण याला पण सगळं काढून घेतलं मी. बाहुली वगैरे ठेवते मी त्याच्यावरती. बाहुली काढली, टावेल काढला. आता मी काही मागवलेलं नाही, तुम्हाला जसं सांगितलं जुगाडू आहे तसंच. मी टावेल होता एक जुना आणि जुनी साडी होती, त्याला शिलाई मारली, पदर कापला आणि शिलाई मारून त्या फ्रीजवरती असं बनवलेलं आहे. आता म्हणलं याला पण स्प्रे मारलं, छान पुसून वगैरे घेतलं. फ्रीज चालूच होतं, मग बंद केलं, त्यानंतर पुसलं. आणि फ्रीजला ना 2-3 दिवसाला तरी हात मारावाच लागतो. आपण काही पण तेलकट वगैरे हात कशाला पण फ्रीज लागतं, त्यामुळे 2-3 दिवसाला फ्रीज साफ करत असते. त्यानंतर ना
परत हे टाकून घेतलं. मला आपली बाहुली बऱ्याच ताई म्हणल्या, ताई तुझी बाहुली दाखव, बाहुली दाखव. तर हे पहा माझी बाहुली अशीच आहे. तिला भरपूर खाकाना बसलाय तिच्यावरती. तिला पण जरा तिच्याकडे लक्ष देणं नाही झालं. माझं गोंडस बाळ पाहू शकता किती सुंदर दिसतंय आणि टकलू टकलू झाली ती आता. तिला टोपी नाही घातली का टकलू दिसती ती. आणि तिला ना छोटीशी टिकली लावली माझीच, माझ्या मोठ्या मुलाने पिलूनी लावली होती. मम्मी ही ना कशी तरी दिसते, मी हिला टिकली लावतो. माझे मुलं पण कशात बी ते मधी मधी करत असतात घरी असल्याच्या नंतर. आता फ्रीजवरती मी जास्त काही ठेवत नाही. 2 छोटे छोटे केळीचे पानाचे झाडं आहेत आणि एक बाहुली खूप छान दिसतं, त्यामुळे मी ठेवते. आता सगळ्या रॅक घासून पुसून लावून घेतल्या. आता भांडे लावायचं सगळ्यात जास्त आणि कष्टाचं काम म्हणजे हे भांडे लावायचं. मला खूप कंटाळ येतो. जिथली तिथं तसं नाही आलं की ते 3दा काढावं लागतं, 3दा काय म्हणतात त्याला मोडावं लागतं, घडावं लागतं. तसं चांगलं नाही दिसलं की आपण म्हणतो अरे ते चांगलं दिसणार नाही. आता आपण हे काढायचं, इथं लावायचं. पण या बारचीनं ना व्हिडिओच्या नादाने होईना पटापट झालं. हे हे जातं. आणि ह्या पाटावर अंगठा आणि एक छोटीशी चूल. ती रथसप्तमी असते का तेव्हा मी तिच्यावरती दूध उतू घातलं होतं. ती तेव्हापासून काळी झाली तर बिचारी काही गोरीच होईना नाही. आणि त्याचबरोबर 2 रॅकी मी ठेवते. 2 रॅकीच्या मध्ये एक छोटासा पाट ठेवते आणि पाटावरती ह्या 3 समाया ठेवते. 2 मी नंतर घेतलेल्या आहेत आणि एक माझ्या लग्नातली आहे. मला लग्नामध्ये एकच समय आली होती. त्यानंतर महालक्ष्म्यासाठी मी 2 ह्या जोडी घेतल्या होत्या. समया घरामध्ये कोणत्या पण पूजापातीला लागतात, त्यामुळे म्हणलं चला आपण परत एकदा 2 समया घेऊ. जोडी चांगली दिसते, एक वेगळी आणि एक वेगळी चांगली नाही दिसत, त्यामुळे मी घेतल्या होत्या. आता इकडे काही माझ्या ज्या काचेच्या भरण्या आहेत त्या 2 ठेवल्या आणि खालचा जो कप्पा आहे त्याच्या छोट्या छोट्या वाट्या, आपले दिवे, छोटे छोटे दिवे हे छान ठेवलं. असं मस्त दिसतं हे कोपरा. पहा तुम्ही, मला सगळ्यात जास्त आवडणारा हाच कोपरा आहे, कारण याच्यामध्ये सगळंच काही पाहायला भेटतं. असं मन तृप्त होतं या कोपऱ्याकडे पाहिल्याच्या नंतर. आणि सगळं काही आवरून झालं. मग नंतर राहिलं नुसतं हीच रॅक. तर म्हणलं सगळं काही शूट करत बसत नाही, तर इकडे मी मसाले भरून घेतले होते कालच. पण म्हणलं चला एकदा छान अशा भरण्या लावून घेऊ. इकडचं तिकडचं, तिकडून इकडं आणि इकडून तिकडं मी करतच असते. कांदा बटाट्याचं वगैरे असं सगळं एका बाजूला ठेवलं. आणि आता ना तुम्हाला फायनल लुक मी दाखवणारच आहे. पण ना आता वर जाऊ जाऊ आणि खाली येऊ येऊ किचनवरती पाय गेले, भरपूर घाण झालती. आता त्यामुळे म्हणलं याला पुसून घ्या. तुम्हाला सांगते पांढरं शुभ्र जितकं छान दिसतं ना, याला ना तितकंच कष्ट पण लागतात. चहाचा डाग सांडला तरी लगेच पुसून घ्यावा लागतं. याला हळदीचा डाग सहन होत नाही. आपले मिरची लसूण काही जरी पडलं की तिला लगेच पकडतं. त्यामुळे याला इतकी काळजी घ्यावी लागती. असं आता काय करता, आवड आहे तर सवड तर करावीच लागेल ना. चला तर हे पहा असं छान मस्त माझं काहीतरी किचन एकदम स्वच्छ झालेलं आहे आणि एवढं भारी दिसतं ना. हे पहा इकडे छोट्या छोट्या मसाल्याच्या भरण्या वगैरे वगैरे ठेवलेलं आहे. काय 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 आपलं बाईच्या जातीचं खूप असतं. हे पाहिजे माझ्या किचनमध्ये, ते पाहिजे माझ्या किचनमध्ये. पण माझे किचन कसं वाटलं, साफसफाई कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली तुम्हाला नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि एक छानशी कमेंट करा. बऱ्याच ताईचा प्रश्न आहे, कमेंट आहे, ताई केसांसाठी काहीतरी सांग. तर नक्कीच सांगेल. आता हे वरचे डब्बे आहेत, तर हे मी नुसते कोरड्या कपड्याने पुसून घेतले. सगळे काढायचे म्हणलं असं तर अख्खा दिवस गेला असता माझा. असो म्हणलं आता दसरा जवळच आलेला आहे, महालक्ष्म्या पण जवळच आल्या, त्यामुळे मी ते काही काढलं नाही. असंच खालचे जेवढे खालचे भांडे होते तेवढे काढले आणि तेवढे स्वच्छ धुवून घासून पुसून ठेवले. आता एवढं सगळं करायचं म्हणल्यावर खूप सगळा वेळ गेला असतो. तर त्यामुळे म्हणलं आता मला राहू दे, नको दमू, तुला हे करायचं ते करायचं चालूच असतं. त्यामुळे म्हणलं जाऊ द्या, राहू द्या. तर असा फायनल आपलं किचन दिसतंय. एक तुम्हाला गरका मारून दाखवते. हे इकडं ना प्लेटी वगैरे छोट्या मोठ्या आपलं ते पोळपाट बेलणं त्याच्यासाठी स्टँड घेतलेला आहे. आणि असं काहीतरी
झालं ना, केलं काम तर ते खूप भारी झालं तर मनाला अशी शांतता वाटते. चला सगळ्यांना बाय. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त खा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.